हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना. राजस्थानच्या या सिरीजमध्ये मी आता आली आहे जोधपूरला आणि जोधपूरचा हा आहे मेहरणगड. त्यामुळे आजचा ट्रॅव्हल ब्लॉग आहे मेहरणगडचा. चला तर मग भटकंती करूया मेहरणगडाची. सन 1460 साली राव जोधा या राजाने मेहरणगड किल्ल्याची उभारणी केली. शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधलेला असल्यामुळे जोधपूर शहरातील कोणत्याही भागातून मेहरणगड दिसतो. या किल्ल्याचे बांधकाम अतिशय सुंदर केलेले आहे. किल्ल्याच्या भिंती उंच असून अभेद्य तटबंदी आहे. हा किल्ला वास्तुरचनेचे उत्तम उदाहरण आहे. किल्ल्यावरून शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे दिसतात. म्हणूनच जोधपूरला ब्ल्यू सिटी म्हणजेच निळे शहर असे म्हटले जाते. किल्ल्याचे रक्षण करताना धारातीर्थी पावलेल्या किरातसिंह सोडा या सैनिकाची या ठिकाणी छत्री आहे. किल्ल्याला 7 भव्य दरवाजे आहेत, ज्यांना नावं दिलेली आहेत. जयपोळ दरवाजा, फतेहपोळ, लोहपोळ, दुग्धकानपोळ, अमृतपोळ, गोपालपोळ, भेरूपोळ अशी या दरवाजांची नावं आहेत. किल्ल्यामध्ये अनेक सुंदर महाल आहेत. यापैकी मोती महल, शीश महाल, फुल महाल, सिलियखाना, दौलतखाना असे अनेक महाल बघण्यासारखे आहेत. या किल्ल्याचा एक इतिहास आहे आणि तो असा. राठोड घराण्याचा राव रणमल याच्या 24 मुलांपैकी एक म्हणजेच राव जोधा. सुमारे 1000 वर्षे मंदोर येथे असणारी राठोड घराण्याची राजधानी राव जोधाला असुरक्षित वाटू लागली. म्हणून त्याने नवीन राजधानीसाठी योग्य जागेचा शोध सुरू केला. मंदोरपासून सुमारे 6 मैलावर असणारी टेकड्यांनी घेरलेली एक जागा त्याच्या मनात भरली. या टेकडीला भाकूर चिडिया म्हणजेच पक्ष्यांची टेकडी असे नाव होते. या टेकडीवर चिडियानाथजी या नावाचे साधू राहत होते. राजाला किल्ला बांधण्यासाठी ती जागा पाहिजे होती, परंतु चिडियानाथजी मात्र ती जागा सोडण्यास तयार नव्हते. राव जोधाने अनेक वेळा विनंती करूनही चिडियानाथ यांनी त्यांची विनंती मानली नाही. शेवटी राव जोधाने चारण जमातीतील 2 प्रतिष्ठित लोकांना देशनोक या गावातील कर्णीमाता या संत स्त्रीला मध्यस्थी करण्याची विनंती करण्यासाठी पाठवले. कर्णीमाता या सुद्धा अतिशय शूर आणि संत म्हणून प्रसिद्ध होत्या. कर्णीमातांच्या सांगण्यावरून चिडियानाथ यांनी आपले बस्तान हलवले, पण जाताना ते राव जोधाला
त्यांनी शाप दिला, तुझ्या राजधानीला नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवेल. राजाने चिडियानाजी यांची क्षमायाचना केली व असा शाप देऊ नका असे सांगितले. त्यावेळी या शापातून मुक्त होण्यासाठी चिडियानाजी यांनी एक उपाय राजाला सांगितला. तो म्हणजे राज्यातील कोणत्याही एका व्यक्तीने स्वइच्छेने किल्ल्याखाली स्वतःला दफन करून प्राण त्यागावेत. किल्ला बांधतेवेळी राजाला असा कोणी माणूस मिळेना. अखेर राजा राम मेघवाल नावाच्या एका व्यक्तीने प्राणत्यागासाठी पुढाकार घेतला. एका शुभदिनी मेघवालला गडाखाली पुरण्यात आलं. तिथून पुढं किल्ल्याचा पाया रचला गेला. राजाराम मेघवाल यांना श्रद्धांजली देण्यासाठी किल्ल्यामध्ये एक श्रद्धांजली स्थळ उभारण्यात आलं, जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्यांच्या त्यागाचा विसर पडणार नाही. राठोड वंशीय राजे स्वतःला सूर्यवंशी मानत असल्यामुळे मिहीर हे सूर्याचे एक नाम असल्यामुळे या गडाला मिहीरगड असे नाव दिले. पुढे याचा अपभ्रंश होऊन मेहरानगड असे झाले. खूप सुंदर असा हा फोर्ट आहे. मस्त, म्हणजे आत्तापर्यंतचे जेवढे फोर्ट बघितले त्यापेक्षा त्यामधील सगळ्यात सुंदर असा हा मेहरगड आहे. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे आणि नक्की एकदा तरी इथे व्हिजिट द्यायची म्हणजे द्यायचीच. अतिशय सुंदर अशा या गडावरती चित्रपटांचे देखील शूटिंग होत असते. सलमान खानचा हम साथ साथ है या चित्रपटाचे चित्रीकरण मेहरानगड किल्ल्यावर झाले. तसेच द डार्क नाईट रायझेस या चित्रपटातील विहिरीचे चित्रण याच किल्ल्यामधले आहे. सुशांत राजपूतचा शुद्ध देसी रोमांस या चित्रपटाचे देखील चित्रीकरण मेहरानगडावरती झालेलं आहे. द जंगल बुक ही हॉलिवूड फिल्म मेहरानगड किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित झाली आहे. तर मेहरानगडला जायचं कसं? तर मेहरानगडला जाण्यासाठी आपल्याला जोधपूरला पोहोचावं लागतं, कारण जोधपूरमध्येच मेहरानगड आहे. त्यामुळं जोधपूरला जाण्यासाठी थेट विमानसेवा आहे, तसेच रेल्वे स्टेशन आहे, किंवा जयपूरहून रस्ते मार्गाने पण जोधपूरला जाता येतं. जोधपूरमध्ये आल्यानंतर तुम्ही टॅक्सी किंवा ऑटोने मेहरानगडला जाऊ शकता. जोधपूरमध्ये मेहरानगड किल्ला, उमेद भवन पॅलेस, जसवंत थडा आणि सदर बाजार ही ठिकाणे बघण्यासारखी आहेत. या ठिकाणी तुम्ही राजस्थानचा फेमस दाल बाटी चुरमा याचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी एंट्री फी आहे पर पर्सन 200 रुपये. स्टुडंटसाठी आय कार्ड दाखवल्यावरती हाफ तिकीट म्हणजे 100 रुपये एंट्री फी आहे, पण ID कार्ड कंपल्सरी आहे. तुम्ही सॉफ्ट कॉपी दाखवली तरी चालते. किल्ला पाहण्यासाठी साधारणतः 3 ते 4 तास वेळ लागतो. आवर्जून पाहावा असा हा किल्ला आहे. आणि आजच्या दिवसाचा सनसेट आम्ही मेहरानगडावरतीच पाहिला आणि अतिशय सुंदर असं हे दृश्य अगदी मनात साठवून मग आम्ही इथून बाहेर पडलो. तर आवर्जून पाहावा असा हा किल्ला, नक्की एकदा तरी हा किल्ला पाहावा.
कसा वाटला तुम्हाला मेहरणगडचा ट्रॅव्हल व्लॉग? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून विथ भटकंती विथ अर्चना. भेटूया अशाच नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये.